जय हरी विठ्ठल. सर्व संतांच्या वाऱ्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. संत तुकोबारायांची पालखी देखील पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करून बरेच दिवस झाले. संत तुकोबारायांचा पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्गा इथं होतो. तर नेमके अनगडशाह बाबा आणि संत तुकोबाराय यांची मैत्री नेमकी कशी झाली? अनगडशाह बाबा हे पुण्याचे सुफी संत, अतिशय अवलिया त्या काळातले, ते जगद्गुरू तुकोबारायांच्या काळातले. एकदा त्यांनी श्री गणपती बाप्पा मोरया गोसावी इथं चिंतामणी देव होते, त्यांची परीक्षा घेण्याचं त्यांनी निश्चित केलं आणि गेले. भिक्षान देई म्हटले. तर त्यांच्या पात्रामध्ये वाढण्यासाठी चिंतामणी देवांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं, जा कोणीतरी सुफी संत आले, त्यांना थोडंसं भिक्षा वाढ. भिक्षा वाढली. ते म्हणले, बाबा मी भिक्षा घेतो, परंतु पात्र पूर्ण भरलं पाहिजे. ते पुन्हा वाढण्यासाठी गेले. पात्र काय भराना. पात्र अवघं पावशेर ते अर्धा किलो ह्या मापाचं, पण ते पात्र काय भराना. कितीही ओतलं तरी काय ते पात्र भराना. अखेर चिंतामणी देव आले. म्हणले, देवा खरंच मानावं लागेल, पात्र का भराना. अखेर त्यांनी गणपती बाप्पांचा प्रसाद आणला, त्यामध्ये टाकला. पात्र तर भरलं. आणि मग मात्र दोन्ही संतांनी, चिंतामणी देव देखील खूप अवलिया होते, तुकोबारायांनी त्यांना विठुरायामध्ये गणपती बाप्पा दाखवला. आणि गणपती डोळ्यावरची पट्टी काढली की विठुराया दिसायचा. अखेर मग चिंतामणी देव म्हणले, संत पुरुषे तुकोबाराय त्यांच्याकडे जा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. ते म्हणले, त्यांची वीज परीक्षा घेऊन बघू. परंतु तुकोबारायांनी घरी सांगितलं तर कोणी येऊ त्यांना मात्र भरभरून वाढायचं. घरी गेले. भिक्षान दे म्हणले. भागू आली आणि भागुनी पात्रामध्ये त्यांच्या झोळीमध्ये थोडंसं धान्य टाकलं. भरभरून गेली झोळी. आणि खरंच म्हणले, तुमचे वडील कुठे? ते म्हणे, भंडारा डोंगरावर. तिथं गेले. आणि जे तेव्हापासून तुकोबारायांची त्यांची दोस्ती झाली ती शेवटपर्यंत. अशी होती अनगडशाह बाबा संत तुकोबारायांची कथा. एक छोटीशी कथा, पण खूप काही त्यामधून शिका.